नमस्कार. आज 28 जानेवारी 2023 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पहा, वीज महागाईचा झटका. महावितरणचा सरासरी 25% दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे जे सध्याचे दर आहेत त्यामध्ये 25% वाढचा प्रस्ताव वगैरे महावितरण मार्फत वगैरे करण्यात आलेला आहे. ओके. पण ही न्यूज UPSC आणि MPSC साठी वगैरे कामाची नाही, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर बाजूची न्यूज पहा, अदानीच्या घसरणीत बाजाराची दानादान. सेन्सेक्स 874 अंशांनी कोसळला, तर अर्थसंकल्पाच्या तोंडावर चिंता वगैरे व्यक्त करण्यात आलेली आहे. पहा, खूप अगदीच नुकसान झालं हे आपल्याला पाहता येतं, कारण अदानीने 4.2 लाख कोटी गमावले. ओके, म्हणजे काल अगदीच जर बाजार जर पाहिला आपण तर पूर्ण घसरतच होता. त्यामुळेच पहा, आजचं जर द हिंदू आलेलं आहे वृत्तपत्र, त्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी काय केलं, अडानी एंटरप्राइजेस, जे तुम्ही अगदीच शेअर मार्केटमध्ये वगैरे जर तुम्ही हे केलेला असाल, जर पाहिलं असाल तर तुम्हाला हे दिसून येतं. तर यांनी आज डायरेक्टली त्यांनी ॲडच दिलेली आहे. म्हणजे इथून नेमकं पाहायचं काय आहे आपल्याला, हे तर कोऑपरेटिव्ह इथिक्स. ओके, कोऑपरेट इथिक्स आपल्याला UPSC GS4 मध्ये वगैरे हा एक इश्यू आहे. तर पहा, एखाद्या वेळेस आता अदानी समूहाचं झालेलं काय प्रॉब्लेम, तर अगदीच हिडनबर्ग यांनी जो अहवाल वगैरे दाखल केला बाजारामध्ये, त्यावेळेस सर्व जे इन्व्हेस्टर्स वगैरे ते पॅनिक झाले व पॅनिक होऊन त्यांनी काय केलं, अगदीच इन्व्हेस्टमेंट वगैरे काढून घेतली. त्यामुळे अदानी समूहाला जे वगैरे आहे ते कोसळलेलं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा, अपेक्षांचे ओझे नको वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. सविस्तर वृत्त पान 2 वरती आहे, मग तिथे पाहूयात आपण. त्यानंतर शाळा प्रवेशासाठी आधारसक्ती करण्यात आलेली आहे. पहा, अगदीच महाराष्ट्र शासनाने एक समिती वगैरे नेमलेली होती व त्याचा अहवाल 2022 मध्ये आलेला होता. त्या अहवालाच्या आधारावरच यांनी काय केलंय, बनावट पटसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय वगैरे करण्यात आलेला आहे. आता पहा, यांनी काय केलेलं आहे, आधार कार्ड सध्याला मॅन्डेटरी वगैरे केलेलं आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्याला जर प्रवेश देत असेल व त्याच्याजवळ जर आधार कार्ड नसेल तर ठीक आहे, त्याला आम्ही प्रवेश देऊ, परंतु कोणत्या अटीवर प्रवेश देतोय, तर आधार कार्ड या व्यक्तीने सादर करणं बंधनकारक आहे, असं डायरेक्टली त्यामध्ये अट वगैरे टाकण्यात येणार आहे. जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही अट चांगलीच आहे, कारण पहा, बनावट पटसंख्येला वगैरे आळा घालण्यात येणार आहे. कारण कॅगचा अहवाल होता 2010 मध्ये, त्यांनी सांगितलं की बनावट जी विद्यार्थी संख्या वगैरे आहे त्यावरून पैसे खूप लुटण्यात वगैरे आलेले आहेत. असं जर होत असेल तर हे अगदी चुकीचं आहे. त्यानिमित्ताने पहा, आता जर आधार कार्ड वगैरे जर आणलं तर पहा, बनावट पटसंख्या वगैरे येणार नाही. म्हणजे एखाद्या वेळेस प्रायव्हेट शाळा वगैरे असतात, प्रायव्हेट शाळेमध्ये अशा पद्धतीने चालू शकतं. त्यानंतर जिल्हा परिषद स्कूल आपण पाहिलेलं आहे मागच्या म्हणजे अगदीच जून जुलै दरम्यान आपण पाहिलेलं होतं की 20 पेक्षा जर कमी जर तिथे विद्यार्थी वगैरे जर राहत असतील, म्हणजे सॉरी 20 पेक्षा विद्यार्थी जर संख्या वगैरे त्या शाळेत वगैरे जर असेल तर ती शाळा बंद करण्यात वगैरे येणार होती, असं त्यांनी म्हणजे थोडंसं र्युमर वगैरे पसरलेलं होतं. मग त्या बेसिसवर आपल्याला सांगते की बनावट पटसंख्या वगैरे तिथं तयार व्हायला लागली आहे. ओके, मग त्यासाठी ही न्यूज जी आहेत, म्हणजे जे आधार कार्ड सक्ती वगैरे करण्यात येत आहे ते अगदी चांगलं आहे. पहा, व यांनी तिथंच सोल्युशन पण दिलेलं आहे की आधार कार्डमुळे कोणाचं ऍडमिशन वगैरे थांबणार नाहीये. ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड वगैरे नसेल तर त्याचं ऍडमिशन वगैरे थांबणार का, तर नाहीत, तर त्याला आपण ऍडमिशन देणार आहोत. परंतु त्याच्याकडून आधार सक्ती तर पुन्हा आहे. म्हणजे तो पुन्हा जसं जसं म्हणजे ज्यावेळेस त्याने आधार कार्ड वगैरे शाळा रेग्युलर वर्ग वगैरे चालू होतील तेव्हा त्याला आधार कार्ड वगैरे आणून देणं वगैरे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. व ही चांगली न्यूज आहे. म्हणजे थोडंसं ट्रान्सपरन्सी येईल असं आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही, तरी देखील इथं पहा, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर नियुक्त्यांऐवजी निवड करण्यात येणार आहे व हा अगदी चांगला निर्णय आहे शिंदे फडणवीस सरकारचा. यांनी काय केलं आहे पहा, पूर्वी काय नियुक्त्या होत होत्या, म्हणजे डायरेक्टली जसं राज्यपाल वगैरे आहेत, राज्यपाल कसं सिलेक्टेड असतात कॅन्डिडेट, अगदी त्याच पद्धतीने म्हणजे वरून कोणीतरी पाठवलं व ते डायरेक्टली येऊन बसणं हे अगदी चुकीचं होतं. त्यासाठी आपण आता काय केलेलं आहे, तर निवड होणार आहे. म्हणजे अर्ज वगैरे मागवण्यात येत आहेत व अर्ज वगैरे मागवल्यानंतर त्यांची छाननी वगैरे करून निवड वगैरे होईल, ते अगदी बेस्ट होईल. म्हणजे इथं काय होईल, लोकशाही अस्तित्वात वगैरे राहील असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, तर हे एक उदाहरण चांगलं आपल्याला इथं सांगू शकतो आपण. त्यानंतर पुढे या. इथे पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही अगदीच चांगले मुद्दे वगैरे मांडले परीक्षे पे चर्चामध्ये. तर ते पहा, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे अचूक व्यवस्थापन करावे लागते. आई दिवसभर इतके काम करते, ती वेळेचे गणित कसे बसवते हे पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं, एखादी रील, म्हणजे आता अगदीच इंस्टाग्राम तर सर्वांचं असेलच, तर एकदा रील बघायला लागलात की त्यातून बाहेर पडता येते का. गॅजेट तुम्हाला गुलाम बनवतो आहे सध्याला. तुम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात, तुम्ही कुणाचे गुलाम होऊ नका. तंत्रज्ञानाचा वापर गरजेनुसार करा. दिवसातील निर्मितीचे कित्येक तास आपण वाया घालवत असतो, ही एक चिंतेची बाब आहे. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आता गुगलवर मात करू लागली आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यातील धोका ओळखा,
लोक वेगवेगळ्या कारणांसाठी उपास करतात, तसंच तुम्ही देखील तंत्रज्ञानाचा उपास करा, घरात देखील तंत्रज्ञान विरहित विभाग तयार करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. व हे अगदीच काळाच्या गरज वगैरे आहेत. हे 3 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बाकी हे कॉपी वगैरे करू नका असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बाकीचे न्यूज ते पण गरजेचे आहेत, परंतु त्या दृष्टिकोनातून वगैरे नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पण हे तुम्ही अगदीच आत्मसात वगैरे करू शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा, राज्यात रूफटॉप सोलरची ग्राहक संख्या 76,000वर. अगदी हे चांगलं आपलं आकडेवारी वगैरे सांगता येते व अगदीच ही काळाची गरज आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी वगैरे आपण लिहू शकतो. ही आकडेवारी वगैरे तुम्ही लक्षात ठेवा की गेल्या 10 महिन्यात घरावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवणाऱ्या ग्राहकांची संख्या 20,722ने, तर सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 331 मेगावॅटने वगैरे वाढली आहे. ओके, एवढं आपण फक्त महाराष्ट्र राज्याचा डेटा वगैरे हा देतोय, म्हणजे अगदीच महाराष्ट्र वगैरे सध्याला पुढे जात आहे हे आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे या. त्यानंतर देश विदेश पेजवरती पहा, देशभरात 2,967 वाघ जगाच्या तुलनेत 70% आहेत भारतामध्ये. तर पहा, 2018च्या अहवालानुसार देशभरातील 53 व्याघ्र प्रकल्पांमध्ये 2,967 वाघ आहेत, अशी माहिती सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात वगैरे दिलेली आहे. आता 2018ची जनगणना होती, 2022ला मध्ये वगैरे करण्यात आलेली आहे, परंतु त्याचा डाटा वगैरे अद्याप जाहीर झाला नाही, त्यामुळे 2018चा वगैरे इथं माहिती दिलेली आहे. व ही जी पिटिशन होती ती 2017ची होती. त्या 2017च्या पिटिशनवर वगैरे जे महाधिवक्ता वगैरे ते त्यांनी माहिती वगैरे सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ओके, ही न्यूज इथंच संपते. फक्त लक्षात ठेवा 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर 2018चा डेटा आहे, त्यामुळे थोडंसं मी कमी केलं, परंतु 2022चा जर डेटा आला तर तेव्हा आपल्याला हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर सिंधू जल करारात सुधारणेसाठी भारताची पाकिस्तानला नोटीस देण्यात आलेली आहे. पहा, 1960चा आपला तो करार होता, म्हणजे सिंधू संबंधी करार आहे. पहा, द हिंदूमध्ये ती न्यूज आलेली आहे. ओके, तर इथे पहा, इंडिया सेंड्स नोटीस टू पाक टू अमेंड 1960 इंडस पॅक्ट. ओके, इंडस पॅक्ट आपण केलेला होता 1960 मध्ये, म्हणजे तब्बल 9 वर्ष वगैरे आपण त्यावरती चर्चा केली होती पाकिस्तानसोबत, जे नदींचं पाणी वगैरे आहे त्या संदर्भात. आता पहा, हा भारत आहे. ओके, मग ह्या भारतामधून जी इकडल्या नद्या आहेत, ओके, भारतातूनच अगदी सिंधू नदी वगैरे जी आहे ती विळखा घालून जाते. ओके, काश्मीरमधून वगैरे. मग पहा, आपण काय केलेलं होतं, तर ट्रीटी प्रोव्हाइड इंडिया ॲब्सोल्यूट कंट्रोल ऑफ ऑल द वॉटर्स ऑफ द ईस्टर्न रिव्हर्स रावी, सतलज, बियास. ओके, इंडियाला कोणत्यावरती कंट्रोल भेटलेलं होतं? रावी. ओके, त्यानंतर सतलज. पहा, हा प्रश्न अगदी विचारला जाऊ शकतो, रावी, सतलज आणि बियास. तर आता पहा, तुमचं एक होमवर्क असेल, या तिन्ही नद्यांच्या उपनद्या वगैरे जे आहेत, सॉरी, हे कोणाला जाऊन मिळतात व यांच्या उपनद्या वगैरे जे काही आहेत, हे सर्व तुम्हाला अगदीच पाठ वगैरे असणं गरजेचं आहे, कारण यूपीएससी यावरून बॅकलॉगमधून वगैरे, सॉरी, बॅकवर्ड लिंकेजेसमधून वगैरे प्रश्न विचारते. त्यामुळे प्लीज तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. हे आपण नद्यांचं इंडियावर, म्हणजे भारताने काय करायचं होतं, रावी, सतलज आणि बियास या नद्यावर पूर्ण संतुलन वगैरे यांचं होतं, म्हणजे भारत या नदीचं पाणी पूर्ण वापर करू शकत होतं यांसाठी. व त्यानंतर पाकिस्तानला आपण कोणती दिली होती नद्यांचं पाणी? पहा, तर पाकिस्तानचं कंट्रोल कोणत्या नद्यांवर होतं, तर त्या आहेत पहा, इंडस, झेलम आणि चिनाब. इंडस, त्यानंतर झेलम आणि चिनाब. ओके, ह्या ज्या 3 नद्या आहेत यावरती पाकिस्तानचं पूर्ण नियंत्रण, व यासोबतच इंडियाचं नियंत्रण जे आहे ते रावी, सतलज आणि बियास या नद्यांवर वगैरे होतं. हे शेवटी इंडसला तर मिळणारच आहेत. ओके, म्हणजे हे सध्या सर्व नद्या इंडसला मिळणार आहेत. तरी देखील हे कशा पद्धतीने पहा, अगदीच यांचं मॅपिंग वगैरे करूनच प्लीज तुम्ही यांचं जे उपनद्या वगैरे आहेत ते करण्याचा प्रयत्न करा, कारण कोणती नदी सतलजला मिळते व कोणती रावीला वगैरे मिळते हे तुम्हाला माहिती असणं पाहिजे व गरजेचं आहे. त्यानंतर हे एकत्र 3 नद्या एकत्र वगैरे कुठं मिळतात हे पण तुम्हाला अगदी लक्षात असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे जे आहेत ते कंप्लीट करून घ्या. हे तुमचं होमवर्क असेल आज. ओके, तर पहा, हे अशा पद्धतीने आपली टीटी होती. मग पहा, यामध्ये झालेलं काय, आपण इंडसचं थोडंसं पाणी वगैरे वापरत आहोत. मग इंडसचं वगैरे पाणी वापरत आहोत व त्यामध्ये आपण हे केलेलं होतं, इलेक्ट्रिक पॉवर वगैरे त्यासाठी आपण हे वापरतो असं आपण त्या करारामध्ये वगैरे स्पष्ट केलेलं होतं. ओके, स्पष्ट केलेलं होतं इंडस नदीबाबत पण. तरी देखील पाकिस्तानने काय केलं आहे, ICJ मध्ये गेलेत. पाकिस्तान गेलेली कुठे आहे? ICJ. ओके, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस द हेग मध्ये वगैरे ते गेलेली आहेत. मग तिथे गेल्यानंतर आता प्रॉब्लेम सध्याला इंटरनॅशनल, म्हणजे इंटरनॅशनल कोर्टात हा प्रकरण वगैरे जरी असलं तरी भारताने काय केलंय, पाकिस्तानला नोटीस पाठवलेली आहे की आपण जे अमेंडमेंट वगैरे करायचं आहे, म्हणजे इंडसचं जे पाणी वगैरे आहे त्यामध्ये थोडीशी अमेंडमेंट वगैरे करूयात, असं भारताचं वगैरे म्हणणं आहे. त्यामुळे हा परत एकदा इश्यू वगैरे उदयास आलेला आहे. मग पाहूयात आता पाकिस्तान यावरती प्रतिक्रिया वगैरे काय देईल. व त्यानंतर
ICGचं वगैरे प्रकरण तर आपल्यासाठी गरजेचं नाही, कारण मान्य केलं किंवा अमान्य केलं ते पाहूयात. परंतु यावरती नक्की एडिटोरियल वगैरे येतील, मग तेव्हा आपण जास्त म्हणजे यांचे डीपमध्ये वगैरे अभ्यास तेव्हा करूयात. आता सध्याला एडिटोरियल आलं नाही, फक्त तुम्हाला हे बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा लोकसत्ता विश्लेषण. ग्रेट निकोबार प्रकल्पास आक्षेप का? पहा, पर्यावरण, वन आणि बदल मंत्रालयाने 3 महिन्यापूर्वी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रेट निकोबार बेटावरील महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. मग हा प्रकल्प जो आहे तो 72 कोटी रुपयांचा असून पुढील 30 वर्षात तो टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. ओके, हे बॅकग्राऊंड आहे तसं. त्यानंतर ग्रेट निकोबार या बेटावरील मग प्रकल्प नेमका आहे काय, तर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे ते, म्हणजे ग्रीनफील्ड सिटी आहे. त्यामध्ये पहा यांनी काय करणार आहे तर इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल, त्यानंतर ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट, पॉवर प्लॅन्ट, अशा म्हणजे सर्व जे ग्रेट निकोबार आहे त्याचं पूर्ण चरित्रच बदलणार आहे अशा पद्धतीचं हे प्रकल्प आहे. ओके, 72,000 कोटी रुपयाचं हे प्रकल्प आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. 72,000 कोटी, ओके, करोड, अशा पद्धतीने एवढ्या रुपयाचं वगैरे हे मोठं प्रकल्प वगैरे आहे. मग याला डायरेक्टली एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने वगैरे क्लिअरन्स दिलेली आहे. मग त्यामुळे पर्यावरणाचं वगैरे थोडंसं आता इश्यू पुढे आलेला आहे. व पहा, हे जर झालं तर काही प्रमाणात अगदी महत्त्वाचं पण आहे, म्हणजे अगदीच इथं जर डेव्हलपमेंट झाली तर ती अगदी कामाची आहे. जसं की इंडियन नेव्हीसाठी वगैरे जे पोर्ट वगैरे आहेत किंवा जे विमानतळ वगैरे होणार आहेत ते अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे होतील किंवा त्यांचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने होईल असं सांगता येतं. परंतु या पण ही जी डेव्हलपमेंट वगैरे करणार आहोत आपण, ही कोणत्या कॉस्टवर वगैरे करणार आहोत, म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे त्याचं कॉस्ट वगैरे काय लागेल. 72,000 कोटी हे वेगळं झालं, परंतु जैवविविधतेला धोका कशा पद्धतीने आहे आता ते पाहून घेऊयात. त्याचं नेमकं ते कॉस्ट काय आहे तर ते पहा. हिरवीच पेन घेईन मी. तर पहा, ग्रेट निकोबार बेटावर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगले, समुद्रसपाटीपासून सुमारे 650 मीटर उंचीवर असलेल्या पर्वतरांगा आणि किनारी मैदानी आहेत. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता पहा, अगदीच इथं जैवविविधतेने वगैरे बसलेलं हे म्हणजे बेट आहे आपलं. व पहा, या बेटावर जर आपण अगदीच तिथली जंगलं वगैरे जर सोडली, म्हणजे पहा ग्रेट सदाहरित जंगले वगैरे आहेत हे. ओके, मग ह्या जंगलतोड वगैरे जर केली आपण तर काय होईल, पुन्हा जेव्हा सुनामी किंवा सुनामी वगैरे येईल तेव्हा काय होईल, पाणी डायरेक्टली बेटांमध्ये वगैरे शिरेल. यामुळे काय होईल, जे तुम्ही डेव्हलपमेंट वगैरे केली ती सर्व त्याचा ऱ्हास वगैरे होईल. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं, जसं आज सध्याला जोशीमठचं झालेलं आहे. ओके, जोशीमठमध्ये पण तेच चालू आहे. NTPCने तिथे काय केलं आहे, प्रोजेक्ट वगैरे लावलेले आहेत. त्यामुळे आपण एन्व्हायरमेंटची स्टडी केली होती. 1976ची स्टडी जरी असली तरी आपण तिथं डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट वगैरे चालवले. त्यामुळे आज जोशीमठचं काय झालेलं ते तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यानंतर पहा, त्याच्या पुढे गेल्यानंतर सस्तन प्राण्यांच्या 14 प्रजाती इथे आढळतात. त्यापैकी पक्ष्यांच्या 71 प्रजाती तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 26 प्रजाती आहेत. उभयचरांच्या 10 प्रजाती आणि किनारपट्टीच्या भागात माशांच्या 113 प्रजाती आढळतात. म्हणजे एवढं बायोडायव्हर्सिटी रिच, म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपण याला कन्सिडर करू शकतो. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने वेस्टर्न घाट हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, अगदी त्याच पद्धतीने इथं पण हे हॉटस्पॉट आहे. मग ह्यांना पहा, म्हणजे इथं जर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जर आपण तयार केलं तर काय होईल, हे जे प्राणी वगैरे आहेत हे सर्व काय होतील, अगदीच नष्ट वगैरे होतील. हे आपलं इथं भीती व्यक्त करता येते. यासोबतच पहा, IUCN यातील काही जे बायोडायव्हर्सिटी वगैरे आहे ते काय IUCNची जे रेड डाटा बुक वगैरे असतो त्यामधील धोक्याच्या म्हणजे व्हलनरेबल एंडेंजर्ड या यादीमध्ये वगैरे हे आहेत. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. IUCN आणि IUCNची जी रेड लिस्ट आहे, रेड लिस्टमधील एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये वगैरे हे येतात. त्यातील लेदरबॅक समुद्री कासव ही या बेटावरील प्रमुख प्रजाती आहे. कोणती? लेदरबॅक. ओके, लेदरबॅक हे काय आहे, जर अशा पद्धतीने ही कशाची प्रजाती वगैरे जर आहे असा प्रश्न आला तर ही कशाची प्रजाती आहे तर कासवची प्रजाती आहे. कुठं आढळते तर ही आढळते ग्रेट निकोबार या परिसरामध्ये. ग्रेट निकोबार. ओके, हे प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण UPSC यावरती बॅकवर्ड लिंकेजेसमधून प्रश्न नक्की विचारेल. ओके, त्यानंतर पुढे या आदिवासी जमाती पण इथे आढळतात. त्यापैकी कोणती? निकोबारी आणि शॅम्पेन ह्या आदिवासी जमाती वगैरे तिथे आढळतात. मग पहा, यांचं म्हणजे जर इथं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट जर झाली तर एवढ्या जणांचा इथं विकास वगैरे खुंटतो किंवा एवढ्या जणांना दुसरीकडे वगैरे स्थलांतर वगैरे व्हावं लागतं. हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पर्यावरणाला धोका विचारात घेतला नाही का, तर पहा,
मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्राध्यापिका जानका अंधरिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रेट निकोबारवर गेल्या 10 वर्षांत सुमारे 444 भूकंप झाल्यामुळे या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यात यावा अशी टिप्पणी पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन मसुद्यात त्यांनी केली होती. तरी देखील अद्याप त्यांनी हे घेतलं नाही आहे, म्हणजे त्याला सिरियसली वगैरे घेतलं नाही. किती 444 भूकंप 10 वर्षात येऊन गेले आहेत ग्रेट निकोबारवर, पण अद्याप त्यांनी हे केलं नाही, म्हणजे त्यावरती ॲक्शन वगैरे घेतलं नाही. तरी देखील केंद्र सरकारचं जी एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे त्यांनी डायरेक्टली यांना क्लिअरन्स वगैरे दिलेला आहे. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं वगैरे होत आहे हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा 2004 मध्ये जो भूकंप आलेला होता तो देखील ग्रेट निकोबारच्या म्हणजे जावा या किनारपट्टीवर वगैरे जे भूकंप वगैरे आलेले होते, मग पहा ते देखील ग्रेट निकोबार आणि जो जावा इंडोनेशिया वगैरे आहे प्रदेश, हे देखील सलगच आहेत हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. म्हणजे हे काय आहेत, प्लेट एकच आहे यांची, एकाच प्लेटवरची वगैरे हे आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे पहा आता जोशीमठचा आपल्याला रिपोर्ट माहिती आहे 1976ची होती, मग त्यांनी तेव्हाची रिपोर्टला आपण तेवढं सिरियसली वगैरे न घेता तिथं डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालूच ठेवले, मग त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आता दिसतोय. अगदी तसंच जर आपण इथं हे समजलं ग्रेट निकोबारमध्ये आता सध्याला इथे एवढा डाटा वगैरे दिला, त्यानंतर जे रिसर्च वगैरे आहे त्यामध्ये 444 भूकंप होऊन गेले आहेत हे जरी पाहिलं आपण, तर मग आपल्याला यातून डायरेक्टली काय सांगता येतं, तर इथं आणखी विचार करणं वगैरे गरजेची होती. तर जर हा विचार वगैरे जर झाला असता तर अगदी चांगलं झालं असतं. कारण पहा इथं जर भूकंप आला व इथली जर झाडीच तोडली आपण, तर अगदी जे डेव्हलप्ड प्रोजेक्ट वगैरे जे झालेले आहेत किंवा जे डेव्हलपमेंटसाठी तुम्ही प्रोजेक्ट बांधलेले आहात ते सर्व उद्या नायनाट होतील हेच आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. व त्यानंतर तुम्हाला माहिती आहे हिमालयाचा जो पार्ट वगैरे आहे तो अद्याप पण स्टेबल नाही आहे, तो विकसित होत आहे. ओके, हिमालयाचा जो पार्ट आहे तो विकसित होत आहे. मग त्या बेसिसवर जर पाहिला आपण तर हा अंदमान निकोबारचा जो बेटाचा वगैरे प्रकार आहे तो पण काय आहे, हिमालयाचाच पार्ट आहे. मग त्यामुळे अगदीच हे जर पाहिलं आपण तर अगदी धोकादायक स्थिती वगैरे आपल्याला पुन्हा भविष्यात वगैरे पाहायला येईल. त्यासाठी केंद्र सरकारने वगैरे विचार करणं गरजेचं आहे हे तुम्हाला सांगता येतं. आता हा प्रश्न UPSC मध्ये मेन्सला अगदी जर विचारला तर केस स्टडीच्या माध्यमातून वगैरे विचारण्यात येईल. तरी देखील तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारला तर तुम्हाला ही अगदी माहिती असणं वगैरे गरजेचं आहे व तुम्ही तशा पद्धतीने तुमचे व्ह्यूज वगैरे तिथे समोर ठेवू शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे चला. इथून अन्य गरजेची नाही पहा न्यूज. त्यानंतर पहा लोकसत्ता चतुरंग, हे लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. आपण द हिंदूला सुरुवात केलेलीच होती. हे तुम्हाला नद्यांची नावं वगैरे लक्षात ठेवायची आहे व त्यातील प्रमुख नद्या वगैरे जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे होमवर्क दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट टू बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम March 1. आता पहा यावरती UPSC त्यासोबतच MPSC पण प्रश्न वगैरे नक्की विचारू शकते. तर या स्कीमचं वगैरे नाव एकदा पाहून घेऊयात. तर गोरुमुड्डा स्कीम, ओके, जगन्ना गोरुमुड्डा ही जी स्कीम आहे, ओके, ही स्कीम कोणत्या राज्यांनी वगैरे चालू केलेली आहे किंवा कशाशी संबंधित वगैरे आहे हे जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट वगैरे यातून इव्हॉल्व होत आहे व यांचं मेन उद्देश काय आहे. ओके, ह्या ज्या स्कीम आहे गोरुमुड्डा या स्कीमचं मेन उद्देश काय, तर हेच आहे की जे न्यूट्रिशन आहे. ओके, ज्या पद्धतीने आता पहा 2023 हे वर्ष कशाचं संबंधित आहे, तर 2023 हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून वगैरे आपण साजरा करतोय, बरोबर. मग पहा मकर संक्रांतीला आपण महाराष्ट्र राज्याने काय साजरा केलं, तर तृणधान्य दिवस म्हणून वगैरे साजरा केलो, ठीक आहे. मग अगदी त्याच पद्धतीने तृणधान्याला आपण ज्या पद्धतीने मदत हे देत आहोत, म्हणजे थोडंसं जास्त महत्त्व देत आहोत, कशामुळे तर न्यूट्रिशनसाठी. अगदी त्याच पद्धतीने पहा तर आंध्र प्रदेशमध्ये रागीला त्यांनी महत्त्व देत आहेत. रागी पण काय आहे, हे पण तृणधान्याचाच एक प्रकार आहे. ओके, तर रागीचं डेव्हलपमेंट वगैरे व्हावं किंवा रोजच्या डेली आहारामध्ये वगैरे रागीचं महत्त्व वाढावं यासाठी जे जगनमोहन रेड्डी जे आहेत चीफ मिनिस्टर ऑफ आंध्र प्रदेश यांनी काय केलं आहे, तर ही जी स्कीम लॉन्च केलेली आहे व यातून काय केलं फॅमिली डॉक्टर असं त्यांनी कन्सेप्ट वगैरे केलेली आहे. यामधून काय होणार आहे, तर न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे वाढवण्यात वगैरे मदत केली जाणार आहे. डायरेक्टली काय आहे ही स्कीम, तर गोरुमुड्डा ही जी स्कीम आहे ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू, फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट आणि तृणधान्य या तिन्हीला आपण लिंक वगैरे करून चालायचं आहे. व अशा पद्धतीने MPSCला वगैरे जर विचारलं की ही न्यूट्रिशन व्हॅल्यूसाठी वगैरे फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट वगैरे कोणत्या राज्यांनी वगैरे अवलंबली, तर तुम्हाला सांगता येईल की ही कशा संबंधी आहे, तर आंध्र प्रदेश. डायरेक्टली तुम्ही तिथं उत्तर वगैरे टिक करू शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून अन्य न्यूज गरजेची नाही. त्यानंतर आजचे एडिटोरियल हे गरजेचं नाही पहा, म्हणजे हे जे एडिटोरियल आहे ते इकॉनॉमिक सर्वे वगैरे आल्यानंतर ठीक तेव्हा आपण चर्चा वगैरे त्यावरती करूयात. म्हणजे ती चर्चा मी करणार नाही आहे, मृणाल सर करतील तेव्हा आपण ते त्यांच्या लेक्चरला वगैरे आपण अटेंड करणार आहोत. त्यानंतर इंडियाज ग्राउंड वॉटर गव्हर्नन्स इज इन बेटर शेप.
अगदी हा लेख आहे, म्हणजे यातील काही 2-4 पॉईंट वगैरे जे गरजेचे आहेत, बाकी तर गरजेचं नाही आपल्यासाठी पण. तर पहा, डाटा शोज दॅट इंडिया विथ नियरली 18% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन, म्हणजे भारतामध्ये किती 18%, जगाची 18% पॉप्युलेशन भारतामध्ये आढळते. व आपलं जर एरिया पाहिलं तर आपण जगाच्या किती फक्त 2.4% एरियावर ऑक्युपाईड आहे 18% पॉप्युलेशन. जगाची 18% पॉप्युलेशन जी आहे ते 2.4 एवढ्या एरियावर वगैरे ऑक्युपाईड आहे. व हे कन्झम्पशन किती करतं पहा, टोटल जॉग्राफिक एरिया अँड कन्झ्युम 4% ऑफ ग्राउंड, सॉरी 4% ऑफ टोटल वॉटर रिसोर्सेस. ओके, व 4% टोटल वॉटर रिसोर्सेसचा वगैरे ते वापर करतात, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. व ही आकडेवारी जी आहे ती तुमच्या डायरीमध्ये वगैरे तुम्ही लिहून ठेवा, कारण ग्राउंड वॉटर क्रायसिस वगैरे त्या संदर्भात प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. ओके, व काही विद्यार्थी जर मराठवाड्यातून वगैरे जर असतील तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे असा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी पहा, भारताचा डेटा वगैरे जर तुम्हाला माहीत असलं तर ते अगदीच इम्पॅक्ट वगैरे चांगला पडतं. त्यानंतर पहा, World Bank report says that India is the largest groundwater user, a rapidly growing economy, and population are straining the country's groundwater resources. त्यानंतर पहा, भारत कसा आहे, विकसनशील राष्ट्र आहे. मग विकसनशील राष्ट्र आहे व त्यासोबतच पॉप्युलेशन पण जास्त आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे, तर भारताचं जे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस आहेत ते जास्त वेगानं वगैरे, किंवा भारत काय करतं तर ग्राउंड वॉटर रिसोर्सेस जे जमिनीतील पाणी आहे त्याचा जास्त वापर करतं, असं वर्ल्ड बँकची रिपोर्ट वगैरे सांगते. व ते भारत पहिला नंबर आहे कशामध्ये, तर जे ग्राउंड वॉटर आहे त्याचं यूज करण्यामध्ये. ओके, तुम्हाला हे गोष्टी वगैरे लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे या, ग्राउंड वॉटर इज द बॅकबोन ऑफ इंडियाज ॲग्रिकल्चर अँड ड्रिंकिंग वॉटर security in rural and urban areas, meeting nearly 80% of the total country's drinking water and 2/3 of the irrigation needs. Okay, हे 2/3 ऑफ इरिगेशन नीड. त्यानंतर 80% ऑफ ड्रिंकिंग वॉटर, 80% ड्रिंकिंग वॉटर जे कुठून येणार आहे तर ते ग्राउंड वॉटर बेसिसवरच आहे आपलं भारतामधील. व त्यानंतर दोन तृतीयांश जी इरिगेशन सिस्टीम आहे, किंवा जे आपण शेतीला वगैरे जे पाणी पुरवठा वगैरे करतो त्यामधील 2/3 जे पाणी आहे, जे पाणी पुरवठा किंवा कालवे वगैरे सिस्टीम वगैरे जे म्हणतो इरिगेशन सिस्टीम, त्याचा वाटा वगैरे एवढा आहे, हे आपलं बेसिकली सांगता येतं इथं. मग पहा, याचं हे जो डाटा आहे ते कुठे पण लिंक वगैरे करू शकता तुम्ही. आता आगामी काळात वगैरे जर अशा पद्धतीचे जर लेख आले तर मी नक्की त्याला डाटा वगैरे हा लिंक करणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा डाटा तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. 80% काय, तर ग्राउंड वॉटर रिसोर्सेसचा आपण पिण्यासाठी वापरतो. त्यानंतर 2/3 हे डाटा काय आहे, तर शेतीसाठी 2/3 पाणी जे आहे ते आपण वापरतो. ओके, त्यानंतर युनायटेड नेशनची वर्ल्ड वॉटर डे, थीम ऑफ द युनायटेड नेशन वर्ल्ड वॉटर डे 2022 वॉज ग्राउंड वॉटर मेकिंग द इनविजिबल व्हिजिबल. ओके, हा प्रश्न पण डायरेक्टली फॅक्ट आहे, त्यामुळे हा पण लक्षात ठेवा. आताची जी टेस्ट आहे त्यामध्ये मी हा प्रश्न नक्की विचारणार आहे. ओके, त्यानंतर द सेंट्रल गव्हर्नमेंट इज वर्किंग टू अचीव द गोल ऑफ सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट इन कलॅबरेशन विथ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. ओके, मग पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करत आहे, तर हे चॅलेंज वगैरे त्याला अचीव वगैरे करण्यासाठी, किंवा सस्टेनेबल ग्राउंड वॉटर जी हे आहे, सस्टेनेबल ग्राउंड वॉटर जे आपलं गोल आहे, SDG मधील जे गोल आहे ते अचीव वगैरे करण्यासाठी आपण काय करत आहोत, तर 2019 पासून आपण काय जलशक्ती अभियान वगैरे जे आहे ते आपण राबवत आहोत. मग त्यानुसार काय करतो आहोत पहा, द जलशक्ती अभियान वॉज लॉन्च्ड सबसिक्वेंटली टू ट्रान्सफॉर्म जलशक्ती इनटू जलशक्ती थ्रू ॲसेट क्रिएशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅच द रेन कॅम्पेन. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचा थोडासा वापर वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे सध्याला चालू आहे. त्यानंतर नीड फॉर सस्टेनेबिलिटी, ॲज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमीज इंडिया विल नीड ॲडिक्वेट ग्राउंड वॉटर रिसोर्सेस टू मॅनेज अँथ्रोपोजिक प्रेशर. ओके, पहा, विकसनशील भारत आहे, त्यामुळे भारताला जर पुढे वगैरे जायचं असेल व त्यानंतर अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजला वगैरे प्राधान्य जर द्यायचं असेल तर वॉटरचं क्रायसिस वगैरे होऊ द्यायचं नाही. व त्यासाठी मॅनेज वगैरे करणं हे भारताला अगदीच शिकणं वगैरे गरजेचं आहे, असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर इट इज इम्पॉर्टंट टू एन्श्युअर सस्टेनेबिलिटी टू प्रोव्हाइड सेफ ड्रिंकिंग वॉटर टू ऑल रुरल हाऊसहोल्ड 2024 अंडर द जल जीवन मिशन. आता सर्वांना माहिती आहे जल जीवन मिशन बाबत पुण्याचा एक डाटा वगैरे आलेला होता, तो आपल्यासाठी गरजेचा नव्हता, कारण ते फक्त पुणे डिस्ट्रिक्टसाठी वगैरे दिलेलं होतं. ठीक आहे, परंतु पहा, इथे लक्षात घ्या तुम्ही की 2024 पर्यंत आपल्याला ते लक्ष वगैरे हासिल करायचं आहे. त्यासाठी अगदीच रुरल जे एरिया वगैरे आहे तिथं प्रत्येकाच्या घरी नळ जोडणी वगैरे व्हावी, यासाठी जल जीवन मिशन वगैरे आहे ती कार्यरत वगैरे आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. म्हणजे ह्याचे सोल्युशन वगैरे जे काय आहेत ते आपण इथं देऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने हे लेख वगैरे दिलेला होता. यातील फक्त आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, बाकी याचे लिंकेजेस वगैरे जे आहेत ते मी येणाऱ्या काळामध्ये वगैरे नक्की सांगत जाईल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून हे बेळगावचा इश्यू वगैरे दिलेला आहे. तर पहा, बेळगावचा इश्यू मी ऑलरेडी समजवलेला आहे तुम्हाला, तरी देखील पहा, यासोबतच पहा, आपण जी वेबसाईट आहे आपली pawannilewaar.com,
इथे पहा ब्राउझरवरती आल्यानंतर pawannilewaad.com या वेबसाईटवरती या तुम्ही. तर हे पहा अशा पद्धतीने मी आता इंटरफरन्स वगैरे सर्व बदललेलं आहे. हे पहा इथे होम, करंट अफेअर्स, त्यानंतर करंट अफेअर्स क्विज आणि ब्लॉग स्पॉट. ओके, हे अशा पद्धतीने मी दिलेला आहे इथे. त्यानंतर पहा इथे सर्च करा तुम्ही बेळगावचा इश्यू वगैरे जर तुम्ही सर्च केला तर अगदीच तुम्हाला इथं मिळून जाईल. त्यानंतर पहा बायकॉट कल्चर टार्गेटिंग फिल्म सेंड आउट रॉंग मेसेज अनुराग ठाकूर. हे अगदी गरजेचं होतं. पहा मिनिस्ट्रीपासून वगैरे क्लिअरन्स येणं वगैरे हे गरजेचं आहे, कारण भारतामधील जे बायकॉट कल्चर वगैरे आहे तर ते अगदी चांगलं नाही हे आपण इथं सांगू शकतो. कारण पहा साहित्य काय असतं तर समाजाचं दर्पण वगैरे असतं हे आपण इथं म्हणू शकतो. आता पहा न्यूजपेपर काय आहेत सध्याला तरी अगदीच इंडिपेंडंटरित्या काम करत आहेत. त्यामुळे आपल्याला समजतं की आता ज्या पद्धतीने अदानी यांच्या समूहातील जे काही निगेटिव्ह पॉईंट वगैरे होते ते आपल्याला समजून आले व हे काळाची गरज आहे. ओके, मीडिया पण आता पहा डिजिटल मीडिया जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने वर्क करत नाही. म्हणजे टी व्हीवर वगैरे जर पाहिलं तुम्ही तर ते अगदी गरजेचं म्हणजे त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वगैरे ते वर्क करत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु जे इंडिपेंडेंटली त्या काम करत आहेत ते न्यूजपेपरच आहेत. मग त्यासाठी पहा न्यूजपेपरचं स्वातंत्र्य वगैरे असणं हे अगदी गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने आहेत फिल्म्स. ओके, मूवीजमध्ये वगैरे काय असतं पहा तर समाजाचा दर्पण वगैरे करण्याचं काम मूवीज वगैरे करत असतात. मग त्यावरती बायकॉट वगैरे जर केलं तर ते अगदी चुकीचं आहे असंच मंत्र्यांचं पण म्हणणं वगैरे आहे व हे अगदी गरज होती त्यासाठी. तर त्यांनी हे म्हटलं हे अगदी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण पुढे यात येथून अन्य न्यूज गरजेची नाही. पहा वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, येथून तर अगदीच गरजेचं नाही आहे. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. यासोबतच पहा ही व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला एक क्विज वगैरे मिळेल जे पवन निलेवाड जी वेबसाईट आहे pawannilewaad.com या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं करंटचं म्हणजे करंट अफेअर्स क्विज या सेक्शनमध्ये यायचं आहे तुम्हाला. व इथं जानेवारी 2023 यावरती आल्यानंतर पहा इथे तुम्हाला क्विज वगैरे मिळून जाईल. आता आज 28 तारीख आहे म्हणजे जवळपास 4 दिवस झालेले आहेत. तर पहा आता म्हणजे डेली आता यावरती क्विज वगैरे होईल. तर प्लीज तुम्ही सर्वांनी ह्या क्विजचा वगैरे नक्की लाभ घेऊ शकता. ओके, धन्यवाद.